नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहतात बीज डंका. आजचा आपला विशेष बुलेटिन पैसा पुराण, जिथे आपण फक्त बातम्या सांगत नाही तर त्या समजून घेतो. कारण अर्थव्यवस्था ही फक्त आकड्यांची गोष्ट नसते, तर ती आपल्या दैनंदिन आयुष्याशी थेट जोडलेली असते. जागतिक घडामोडी, उद्योग क्षेत्रातील बदल, तंत्रज्ञानातील प्रगती आणि त्याचा आपल्या खिशावर होणारा परिणाम, हे सर्व आम्ही तुम्हाला सोप्या आणि प्रभावी भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो. चला सुरुवात करूया आजच्या पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या बातमीने. जपानची आघाडीची वाहन निर्माता कंपनी टोयोटा मोटार कॉर्पोरेशन आता भारतात मोठ्या विस्ताराच्या तयारीत आहे. महाराष्ट्रात 3 नवीन वाहन असेंब्ली प्रकल्प उभारण्याची योजना आखली जात असून या प्रकल्पासाठी सुमारे 300 अब्ज एन म्हणजे जवळपास 1.9 अब्ज डॉलरची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. ही बातमी वरकरणी एक औद्योगिक गुंतवणूक वाटू शकते, परंतु प्रत्यक्षात हा निर्णय जागतिक आर्थिक बदल, भारताची वाढती ताकद आणि भविष्यातील वाहन उद्योगातील ट्रेंड या सर्वांचा एकत्रित परिणाम आहे. सर्वप्रथम हा निर्णय जागतिक रिअलाइनमेंटचा एक भाग आहे. गेल्या काही वर्षात जगभरातील कंपन्या त्यांच्या उत्पादन केंद्राची पुनर्रचना करत आहे. चीनमधील उत्पादनावर अवलंबित्व कमी करण्यासाठी चायना+1 हे धोरण स्वीकारले जात आहे. या धोरणानुसार कंपन्या चीनसोबतच दुसरा स्थिर आणि वेगाने वाढणाऱ्या देशात उत्पादन हे वाढवत आहे. भारत या संदर्भात सर्वात मजबूत पर्याय सध्या ठरत आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतातील वाढती मागणी आणि ग्राहकांचा बदलता स्वभाव. भारतात मध्यम वर्ग झपाट्याने वाढत आहे आणि ग्राहक आता केवळ स्वस्त गाड्यांकडे न पाहता गुणवत्ता, सुरक्षितता आणि ब्रँड व्हॅल्यूकडे अधिक लक्ष देत आहे. SUV आणि प्रीमियम सेगमेंटमध्ये वाढती मागणी हे त्याचे स्पष्ट उदाहरण आहे. टोयोटा या सेगमेंटमध्ये मजबूत असल्यामुळे कंपनीला दीर्घकालीन मोठी संधी उपलब्ध आहे. तिसरा मुद्दा म्हणजे उत्पादन क्षमता आणि स्केलचा फायदा. सध्या भारतातील उत्पादन क्षमता मर्यादित असल्यामुळे टोयोटाला वाढत्या मागणीचा पूर्ण फायदा घेता येत नाही. मात्र महाराष्ट्रातील नवीन प्रकल्पामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढू शकतं. एका अंदाजानुसार 2030च्या दशकात कंपनीला भारतात सुमारे 10 लाख वाहनांचे उत्पादन करण्याची क्षमता निर्माण करायची आहे. ही केवळ संख्या नाही, तर याचा अर्थ असा आहे की भारत हा टोयोटासाठी जागतिक उत्पादन हब बनू शकतो. यामुळे मेक इन इंडियाला चालना मिळू शकते आणि भारतातील उत्पादन खर्च कमी असल्यामुळे जागतिक स्पर्धेत देखील याचा फायदा होऊ शकतो. चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निर्यात क्षमता. भारतातून तयार होणारी वाहने आफ्रिका, पश्चिम आशिया आणि इतर उद्योन्मुख बाजारपेठात निर्यात केली जाऊ शकतात. या बाजारपेठांमध्ये किफायतशीर आणि टिकाऊ वाहनांची मोठी मागणी आहे, जी भारतातून सहज पूर्ण केली जाऊ शकते. पाचवा आणि भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तंत्रज्ञानातील बदल आणि ग्रीन मोबिलिटी. जगभरात इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांची मागणी ही वाढत आहे. टोयोटा पारंपरिकपणे हायब्रिड तंत्रज्ञानात आघाडीवर आहे. महाराष्ट्रातील प्रकल्पांमध्ये प्लग इन हायब्रिड वाहनांवर भर दिला जाणार आहे. यामुळे भारत या तंत्रज्ञानाच्या केंद्रस्थानी येऊ शकतो. याचा थेट फायदा भारताच्या पर्यावरण दृष्टिकोनाने देखील उपलब्ध होऊ शकतो. प्रदूषण कमी करणे आणि स्वच्छ ऊर्जेकडे पाहणे हे महत्त्वाचे ठरते. आता पाहूया स्थानिक पातळीवर काय परिणाम होऊ शकतो. सर्वात मोठा फायदा म्हणजे रोजगार निर्मिती. या प्रकल्पामुळे हजारो थेट आणि लाखो अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होऊ शकतात. ऑटो पार्ट्स, लॉजिस्टिक्स, सर्व्हिस आणि इतर पूरक उद्योगांना मोठी चालना मिळू शकते. दुसरा फायदा म्हणजे औद्योगिक क्लस्टरचा विकास. जेव्हा मोठी कंपनी एखाद्या राज्यात गुंतवणूक करते, तेव्हा त्या परिसरात लहान मोठे उद्योग विकसित होतात. यामुळे संपूर्ण प्रदेशाचा आर्थिक विकास होतो. तिसरा फायदा म्हणजे भारताची जागतिक प्रतिमा मजबूत होणं. टोयोटासारख्या कंपनी मोठी गुंतवणूक करते म्हणजे इतर जागतिक कंपन्यांसाठी एक सकारात्मक संदेश जातो. यामुळे परकीय गुंतवणूक वाढण्याची शक्यता देखील वाढते. मात्र काही आव्हाने देखील लक्षात घेणे आवश्यक आहे. पायाभूत सुविधा, जमीन उपलब्धता, धोरणात्मक स्थिरता आणि कुशल मनुष्यबळ याची उपलब्धता. या गोष्टी योग्य प्रकारे हाताळल्या गेल्या नाहीत तर प्रकल्पाच्या अंमलबजावणीत अडथळे येऊ शकतात. एकूणच टोयोटाचा हा निर्णय भारतासाठी केवळ एक उद्योग विस्तार नाही, तर एक रणनीतिक संधी आहे. जर याचा योग्य वापर केला गेला तर भारत पुढील दशकात जागतिक ऑटोमोबाईल उत्पादन आणि निर्यात क्षेत्रात आघाडीवर जाऊ शकतो. चला आता थेट वळूया ऑटो सेक्टरमधील ताज्या घडामोडीकडे, कारण या क्षेत्रात सध्या मोठे बदल घडताना दिसत आहे. एप्रिल 2026 मध्ये भारतीय वाहन उद्योगाने अत्यंत सकारात्मक कामगिरी नोंदवली आहे. अनेक मोठ्या कंपन्यांनी विक्रीचे विक्रम प्रस्थापित केले असून विशेष म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ ही दिसून येत आहे. हुंडाई मोटार इंडियाने एप्रिल महिन्यात सुमारे 51,000हून अधिक गाड्यांची विक्री करत आतापर्यंत आपला सर्वोत्तम दिला आहे. तर SUV गाड्यांना मिळणारा प्रतिसाद देखील आणि नवीन फीचर्समुळे देखील ही मागणी सातत्याने वाढत आहे. तसेच किया इंडियाने देखील 27,000 गाड्यांची विक्री करत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. कियाच्या सेल्टस आणि सोनेट यासारख्या मॉडेल्सना ग्राहकांकडून मोठी पसंती ही मिळत आहे.
दरम्यान टाटा मोटर्सने इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या क्षेत्रात मोठी झेप ही घेतली आहे. कंपनीच्या EV विक्रीत तब्बल 72% वाढ झाली असून सुमारे 9,000हून अधिक इलेक्ट्रॉनिक वाहनांची विक्री ही झाली आहे. या आकडेवारीतून स्पष्ट होतं की ग्राहकांचा कल आता पारंपरिक इंधन वाहनांपासून इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहे. कमी इंधन खर्च, सरकारी सवलती आणि वाढती चार्जिंग सुविधा यामुळे EV अधिक आकर्षक पर्याय ठरत आहे. SUV सेगमेंटमध्ये देखील मागणी सातत्याने वाढत आहे. मोठ्या आणि सुरक्षित वाहनांची ग्राहकांकडून मोठी मागणी होत आहे. एकूणच भारतातील ऑटो सेक्टरमध्ये EV आणि SUV हे दोन्ही मोठे ट्रेंड भविष्यातील दिशा ठरवू शकतात. आता पुढे जाऊया आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे, जिथे भारताने एक मोठा टप्पा हा गाठला आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील द्विपक्षीय व्यापाराने 100 अब्ज डॉलरचा टप्पा पार केला आहे. ही माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिली. 2022 मध्ये झालेल्या CEPA या करारानुसार दोन्ही देशांमधील व्यापाराला मोठी चालना मिळाली. आयात शुल्क कमी झाल्यामुळे व्यापार अधिक सुलभ झाला आहे. भारताकडून UAEला दागिने, इलेक्ट्रॉनिक्स, वस्त्र आणि अन्नपदार्थाची निर्यात केली जाते, तर UAEकडून भारतात खनिज तेलाची आयात मोठ्या प्रमाणात होत असते. या कराराचा सर्वाधिक फायदा MSME क्षेत्राला आणि शेतकऱ्यांना होत आहे. भविष्यात हा व्यापार 200 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. आता पुढची बातमी ही आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँकेने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दूरदृष्टीचा निर्णय घेतला आहे. परदेशात ठेवलेले देशाचे सोने साठे हे मोठ्या प्रमाणावर भारतात परत आणण्याची प्रक्रिया ही सुरू झाली आहे. ही केवळ एक प्रशासकीय हालचाल नाही, तर बदलत्या जागतिक आर्थिक परिस्थितीमध्ये भारताने घेतलेली एक रणनीतिक भूमिका आहे. सध्या भारताकडे सुमारे 880 मेट्रिक टन सोन्याचा साठा आहे. यापैकी जवळपास 77% म्हणजे सुमारे 680 टन सोनं आता भारतात साठवलं गेलं आहे. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यातच 100 टनाहून अधिक सोनं भारतात परत आणण्यात आलं आहे. यावरून RBI या विषयाला किती गांभीर्याने पाहतो हे स्पष्ट होतं. आता प्रश्न असा पडतो की हा निर्णय इतका महत्त्वाचा का आहे? यामागे पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे जागतिक अनिश्चितता. गेल्या काही वर्षात जगभरात युद्धसदृश्य परिस्थिती, आर्थिक निर्बंध आणि राजकीय तणाव हे वाढले आहेत. काही देशांवर लादण्यात आलेल्या आर्थिक निर्बंधामुळे त्यांचा परदेशातील मालमत्तेवर प्रवेश मर्यादित झाला आहे. या घटनांमुळे एक गोष्ट स्पष्ट होते, परदेशात ठेवलेली संपत्ती पूर्णपणे सुरक्षित असेलच याची हमी आता सध्या नाही. यामुळे भारतासह अनेक देशांनी आपली धोरणे बदलण्यास सुरुवात केली आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आर्थिक स्वायत्तता. जेव्हा देशाचं सोनं स्वतःच्या ताब्यात असते तेव्हा संकट काळात त्याचे त्वरित उपयोग करता येतो. उदाहरणार्थ, परकीय चलनाचा तुटवडा निर्माण झाला तर सोन्याच्या आधारे कर्ज उभारता येते. परंतु तेच सोने परदेशात असेल तर त्यावर तत्काळ प्रवेश मिळवणे कठीण होऊ शकते. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राखीव साठ्यात सोन्याचे वाढते महत्त्व. जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या काळात सोनं हे सर्वात सुरक्षित गुंतवणूक साधन मानलं जातं. डॉलर आणि इतर चलनांपेक्षा सोनं अधिक स्थिर मानलं जातं. यामुळे अनेक देश त्यांच्या परकीय चलन साठ्यात सोन्याचा वाटा हा वाढवत आहे. भारत देखील याच दिशेने पावले टाकत आहे. चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खर्च आणि नियंत्रण. परदेशी बँकांमध्ये सोनं ठेवण्यासाठी मोठा खर्च येतो, तसेच त्यावर पूर्ण नियंत्रण नसते. भारतात सोनं ठेवलं तर हा खर्च कमी होतो आणि नियंत्रण पूर्णपणे देशाच्या हातात असतं. ही रणनीती फक्त भारतापुरती मर्यादित नाही. जर्मनी, फ्रान्स, पोलंड आणि इतर देशांनी देखील आपले सोन्याचे साठे परत आणण्यास सुरुवात केली आहे. याचा अर्थ असा की जागतिक स्तरावर एक मोठा ट्रेंड हा सुरू झाला आहे. आपली संपत्ती आपल्या ताब्यात. आता पाहूया या निर्णयाचा भारतावर नेमका काय परिणाम होऊ शकतो. सर्वप्रथम भारताची आर्थिक सुरक्षितता मजबूत होईल. संकट काळात देशाकडे त्वरित वापरता येईल असे सुरक्षित साधन उपलब्ध राहील. दुसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय विश्वास हा वाढेल. जेव्हा एखादा देश आपले राखीव साठे व्यवस्थित व्यवस्थापित करतो तेव्हा जागतिक गुंतवणूकदारांचा त्या देशावरचा विश्वास हा वाढत जातो. तिसरं म्हणजे चलन स्थैर्याला मदत होईल. सोन्याचा साठा मजबूत असल्यास देशाचे चलन अधिक स्थिर राहण्यास मदत होते. चौथे म्हणजे दीर्घकालीन आर्थिक धोरण अधिक सक्षम होईल, कारण सोनं हे दीर्घकालीन सुरक्षित संपत्ती म्हणून ओळखले जाते. तथापि या प्रक्रियेत काही आव्हाने देखील आहेत. सोन्याची सुरक्षित साठवण, वाहतूक, व्यवस्थापन यासाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा आणि सुरक्षा यंत्रणा आवश्यक असते. परंतु भारताने या दिशेने आधीच सुरुवात केली आहे. एकूणच RBIचा हा निर्णय केवळ साठा परत आणण्यासाठी नाही, तर आर्थिक धोरणातील एक मोठा बदल आहे. ही भूमिका स्पष्ट करते की भारत आता जागतिक अनिश्चिततेच्या काळात अधिक सावध, अधिक स्वावलंबी, अधिक मजबूत बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. चला आता पुढे जाऊया आणि पाहूया पुढची महत्त्वाची बातमी.
जागतिक स्मार्टफोन बाजार मंदावलेला असताना ॲपल INCने भारतात दमदार वाढ ही नोंदवली आहे. कंपनीचे CEO टिम कुकने भारताला अत्यंत महत्त्वाचा बाजार असल्याचं सांगितलं आहे. भारतामध्ये आयफोन, आयपॅड आणि मॅक यांच्या विक्रीत दुहेरी अंकातील वाढ ही नोंदवली गेली. भारताची तरुण लोकसंख्या, वाढती क्रयशक्ती आणि प्रीमियम उत्पादनाकडे वाढणारा कल यामुळे ॲपलला मोठी संधी मिळत आहे. कंपनी भारतात उत्पादन क्षमता वाढवत आहे, स्टोअर उघडत आहे आणि पुरवठा साखळी मजबूत करत आहे. तर आजच्या पैसापुरांमध्ये आपण पाहिलं गुंतवणूक, उद्योग, व्यापार, सुरक्षितता, तंत्रज्ञान आणि बदलते ग्राहक ट्रेंड या सर्व घडामोडी एकाच दिशेने इशारा करतात. भारत वेगाने पुढे जात आहे आणि जागतिक अर्थव्यवस्थेत आपली मजबूत ओळख निर्माण करत आहे. आजचं बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, आम्ही पुन्हा भेटू अशा महत्त्वाच्या अपडेट्ससह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.